तिसरा अध्याय ज्ञानेश्वरीचा 239वी ओवी संपली होती. म्हणजे भगवद्गीतेचा 37वा श्लोक सुरू होता. आता 240वी ओवी. 239व्या ओवीमध्ये भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला उत्तर सांगतात. अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्याच्या उत्तरादाखल भगवान काही गोष्टी सांगतात, त्या महत्त्वाच्या आहेत. तरी हे काम क्रोध पाही, जया ते कृपेची साठवण नाही. ते कृतांताची ठाई माणी जती. हे काम क्रोध मन बुद्धी प्राण व अहंकार यात आवडीची नावडीची खवळ थरथर कशी उत्पन्न करतात ते निरखून पहा. या दोघांना कृपेचा साठा काय असतो हे माहिती नाही. यमधर्मासारखेच सामर्थ्यवान मानले जातात, प्रत्यक्ष यमच. भगवंतानी परमात्मा स्वरूपता येण्याकरिता ज्या अडचणी उभ्या राहतात त्याविषयी भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला माहिती देत आहेत. आणि पहिल्यांदा त्यांनी काम आणि क्रोधाची माहिती दिली. मी मागच्या वेळेस जरा विस्तारानं बोलण्याचा प्रयत्न केला, पण अजून खूप पुढे केव्हाही तो विषय येईल म्हणून थोड्या भाषेमध्ये थोड्या सोप्या शब्दात काही बाजू मांडतो. विस्ताराने पुन्हा काम क्रोध लोभ हे नेहमीच येणारे प्रकरण आहे, त्यावेळेस मांडेल. तरी हे काम क्रोध पाही, महत्वाचं काय आहे? कामाचे 2 प्रकार मी मागच्या वेळेस सांगितले होते. काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे संकल्प, आणि दुसरा प्रकार काम म्हणजे वासना, काम म्हणजे सेक्स. दोन्ही प्रकाराला कामच म्हणतात. तर कामाचं फार विस्ताराने नाही, पण त्रोटकच माहिती, विशेष सायन्स फार आता घेत नाही. पण कामाचे 2 प्रकार जे सांगितले, एक इच्छा कशी उत्पन्न होते आणि का होते. म्हणजे काम मुख्य आहे का, तर असं लक्षात येईल ज्यावेळेस आम्हाला इच्छा उत्पन्न होते त्याचं स्टिम्युलेशन काय हे पहिल्यांदा पाहावं लागेल. समोर लढणारे जरी धनुष्य बाण आणि व्यक्ती दिसत असेल, बंदूक घेऊन गोळी मारणारा दिसत असेल, तरी पाठीमागे भगवान श्रीकृष्णासारखा सामर्थ्यवान आहे हे पाहिलं पाहिजे. अर्जुन जरी युद्ध करत असेल, पराक्रम गाजवत असेल, तरी भगवान योगेश्वर त्याच्या पाठीमागे आहेत. मग पाठीमागे काम आणि क्रोधाच्या कोण आहे हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आणि म्हणून याच्या पाठीमागे जो आहे ना त्याला लोभ म्हणतात. लोभ. आणि लोभ हा विचित्र आहे, आणि त्याला दुसऱ्या भाषेत आसक्ती म्हटले. आसक्ती, लोभ. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, हा लोभ आहे. मला अशीच बायको पाहिजे, मला टी व्ही पाहिजे, घर पाहिजे, पैसा पाहिजे, सुखाचा संसार पाहिजे, पाहिजे पाहिजे पाहिजे, म्हणजे खरा लोभ आहे. आणि लोभ पूर्तीकरिता इच्छा उत्पन्न होते, त्याला म्हणतात काम. लोभपूर्तीकरता इच्छा उत्पन्न झालेली, कामे इच्छा. म्हणजे काम म्हणजे प्रोसिजर. इच्छा उत्पन्न झाली म्हणजे ॲक्टिव्ह पार्ट काम घेतं, पण त्याच्या बुडाशी खरा लोभ आहे, आसक्ती आहे, माया आहे, ममता आहे. मला हवं आहे,
म्हणजे लोभ म्हणजे काय? माझ्याजवळ नाही त्याचा हव्यास, वस्तूंचा, विषयांचा, व्यक्तींचा हव्यास. मला वस्तू पाहिजेत, बंगला, गाडी, भांडी कुंडी, काय असेल ते, साड्या, पॅन्ट्स, बुशर्ट, हे सगळं मला पाहिजे. विषय, खाण्यापिण्याची चंगळ झाली पाहिजे, विषय. आणि व्यक्ती, चांगल्या चांगल्या व्यक्ती सहवासात पाहिजे, मित्र असोत, घरचे लोक असोत, बायको असो, नवरा असो, आय मे बी. व्यक्तींचा हव्यास हा लोभ आहे. आणि हा लोभ इतका विचित्र आहे, याची पूर्तता कधीच होऊ शकत नाही. कार्नेगी फार मोठा कोट्याधीश होऊन गेला, डेल कार्नेगी, अरबपती अमेरिकेचा. मरता वेळेस अगदी भिकारी होता, जो त्याच्याच वयामध्ये इतका श्रीमंत झाला की मरताना $10 अरब त्याच्याजवळ होते. तुमच्यासारखा एक जण गेला, वा वा वा, मरता वेळेस म्हणले, कार्नेगी तुम्ही फार खुश असाल. म्हणले का? काय इच्छा तुमची पूर्ण झाली? म्हणले कोणती? म्हणे $10 अरब तुमच्याजवळ आहेत, जगाचा एवढा मोठा अरबपती, आज तुम्ही तृप्त झालेले असाल. शेव म्हणले मी नाराज आहे. म्हणले का? 90 अरब अजून पाहिजे होते, जाताना 100 अरबची प्रॉपर्टी पाहिजे होती. लालच, ज्याला लालच म्हणतात हिंदीमध्ये, की माझी वासना आहे, माझी इच्छा आहे, मला लोभी आहे, मला इतकं पाहिजे. पैसा, सौंदर्याचे लोभी काय काय कामं करतात, बलात्कारापर्यंत जातात कामपूर्तीसाठी. सौंदर्याचा लोभी असेल, चालला प्रवासाला, काश्मीर पाहायचंय, नंदनवन पाहायचंय, लोभ आहे त्याच्या बुडाशी. पैशासाठी शेवटी तृप्त कधीच होत नाही माणूस. तृप्त झाला असता तर पुन्हा नको होती ती गोष्ट. पुरणपोळी खाऊन तृप्ती झाली असती तर दुसऱ्या वेळेस पुन्हा पुरणपोळीची कामेच्छा निर्माण झाली नसती. हा लोभ आहे. याला कितीही टाका, याची अतृप्तीच राहते. तृप्ती कधीच होत नाही, आणि ज्याची तृप्ती होत नाही तो लोभ आहे. पद, मान, सन्मान हाही याच्यामध्ये येतो. लोभ आहे. काय आमदार, किती खासदार व्हावं, पंतप्रधान व्हावं, राष्ट्रपती व्हावं, बस आहे त्याच्यात समाधान नाही, आणि नाही त्याच्या मागे पळतो लोभ. आहे त्याच्यात कधी यांना समाधान नसतं. आणि लोभ फार मोठा आडसर आहे, खरा लोभ आहे. याच्यामध्ये तो प्रसंग दिला नाही, पण त्याच्या बुडाशी खरा लोभ आहे, आणि त्याच्यामुळे काम उत्पन्न होतं. आता भगवान महावीर, ज्ञानेश्वर, बुद्ध, ह्या लोकांना लोभ निर्माण झाला नाही. का? का झाला नाही? त्याचं कारण असं की पूर्वीच संपत्ती अफाट होती, राज्य होतं, वैभव होतं, सुंदर पत्नी होती, विषय उपभोग करण्याकरिता साधनं होती. आणि गौतम बुद्धांच्या जीवनात तर फार मोठी कथा आहे. गौतम बुद्ध ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस एक ज्योतिषी आला, आणि ज्योतिषाने गौतम बुद्धाला पाहिल्यावर सांगितलं, 2च अल्टरनेट आहेत याला. एक तर हा शूरवीर पृथ्वीपती राजा होईल, नाही तर संन्यासी होईल. आता विचित्रच अल्टरनेट झाले. एक तर संत होईल, नाही तर डाकू होईल, असं म्हटल्यासारखं झालं. बापाने काय करावं
पण संन्यासी होऊ नये म्हणून बापांनी अशी व्यवस्था केली गौतम बुद्धांची की ऑर्डर दिले की म्हातारा माणूस याला दाखवू नका, रोगी दाखवू नका, मेलेलं मुर्दा दाखवू नका, मेलेला जर्जर झालेली माणसं नको, सुंदर सुंदर मुलं मुली नर नारी हे दाखवा, सडका भाग दाखवू नका. रात्रीतून ऑर्डर होता जो बगीचा आहे त्याच्यामध्ये सुकलेली पानं याला दिसू नयेत. पहा काय काळजी घेतली होती. वाळलेली झाडाची तुटलेली पानं रात्रीतून झाडून काढायचे हा जाण्याच्या आधी, की हा पुन्हा विचारी हे पान सुकलं कसं, याला वैराग्य यायचं. झाड वाळलेलं नाही, फूल देखील सुकलेलं दिसता कामा नये. संगीत, सौंदर्यांगणा, किती उपभोग घे. काय शाही थाट होता. आणि ज्यावेळेस हा राजकुमार इतकं वैभव भोगत असताना ज्यावेळेस निघाला, एके दिवशी काय झालं, अचानकपणे चला म्हणले. आणि ज्यावेळेस हा राजकुमार सडकेवर जायचा रथात बसून, कशाला, अगदी प्रजाजनांना पाहण्याकरिता रथामध्ये बसून ज्यावेळेस निघायचा त्यावेळेस अत्तराचे सडे शिंपले जायचे. आणि म्हाताऱ्यांनी समोर येऊ नये, कुरूप बायांनी समोर येऊ नये, कुरूप पुरुषांनी समोर येऊ नये, सगळं असं सजलेलं सगळं असावं अशा वॉर्निंग होत्या. पण अचानक काय झालं की न कळत एक मुर्दा असा आला समोरून, अनेक म्हातारा समोरून आला. म्हातारा समोरून आल्याबरोबर त्याने विचारलं हे कोण. कारण ते कार्टून त्यांनी पाहिलंच नव्हतं, काठी टेकत जाणारं जर्जर. हे कोण म्हणे, अहो हा म्हातारा आहे. कसा झाला म्हातारा, म्हातारा म्हणजे काय, कसा झाला, हे सगळे होत असतात का. म्हणले हो. मी होणार का, हो. तू होणार का, हो. हे सगळे होणार का, हो. तितक्यामध्ये एक जण मुर्दा गेला समोरून. हे कोण, कुठे न्यायले त्याला, कोण आहे हा. हा मेला. मेला म्हणजे काय, म्हणायचा जीव गेला, काय असेल त्या भाषेत सांगितलं. याला काय करणार, जाळणार. मग आपल्याला आपणही तसं होणार का, हो. आपल्यालाही जाळणार का, हो. मग या देहाचं काय, मी मरणार, मी म्हातारा होणार. बस रात्रभर झोप नाही. आपल्याला तर काही नाही, किती मुर्दे जाळतो, जाळताना बघतो, ही वाटत नाही. काय संवेदना होत्या. आणि ज्या वेळेस हा राजकुमार रात्रीतून झोपला, झोप येईन. वसुंधरा, यशोधरा, काय सुंदर बायको, अप्रतिम. त्यांना काय चांगल्याच मिळायच्या. राहुल छोटं पोरग आहे घरी, काय कमी आहे त्याला. पण रात्री 4 वाजता 3 वाजता उठला, झोप येत नव्हती. माहुताला सांगितलं रथ काढ बाहेर. त्याने महाराज इतक्या रात्री, हो रथ बाहेर काढ. रथात हा राजकुमार बसला आणि निघाला. गावाच्या बाहेर रथ गेला, खूप वनात गेला. तो म्हणे कुठे न्यायलेत तुम्ही. महाराजाला सांगतो बिलकुल नाही म्हणले. त्यानंतर त्याला म्हणे तुझे कपडे काढ. त्याचे कपडे काढले, आपल्या अंगावर घातले आणि आपले कपडे त्याच्या अंगावर घातले. अरे राजवस्त्राचाही त्याग केला. बस जा म्हणले आता परत, आणि निघून गेले गौतम बुद्ध. म्हणजे वासना पूर्ती झालेली होती, महावीरांची झालेली होती. कामेच्छा सगळ्या वस्तूच अवेलेबल आहेत, काय करायचं. म्हणजे एकदा लोभपूर्ती झाली, इच्छापूर्ती झाली की माणसाला काहीही नको वाटतं. आणि यांची लहानपणी झाली.
आपल्याला रोटीन कपडा मकान आयुष्य त्याच्यातच जातं. माहीतच नाही ना सुखाची कल्पना काय असते आणि ते मिळाल्यानंतर माणसं सुखी होतात का. प्रश्न आहे ते मिळाल्यानंतर सुखी होतात का. हे पहा, सगळ्या श्रीमंत माणसं आतमध्ये दुःखी आहेत, अंतरात्म्यामध्ये दुःखी आहेत. संपत्ती असेल, सगळं काही असेल, वैभव असेल, पण कुठेतरी कोपरा एका दुःखामध्ये आहे, विषादामध्ये आहे. ते आनंद त्या वस्तू देऊ शकत नाही. आणि लोभपूर्ती कधीच होत नाही. सिकंदर देखील रडला मिळाल्यानंतर. म्हणजे दोन प्रकारे लोभामध्ये पूर्णता आल्यानंतर नको